सरदार रानगे त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांसहित प्रवेश झाला। सरदार रानगेंच्या प्रवेशानं आम्हाला करवीर तालुक्यातच नव्हे तर अखंड कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पक्षाच्या स्वरूपामध्ये 12 हत्तीचं बळ प्राप्त झालं असं माझं मत आहे। भाजपच त्यांच्याबरोबर आहे ना, त्यांचं नेतृत्व विकसित होईल आणि भारतीय जनता पार्टी अशा धडपडणाऱ्या माणसाकडे सतत लक्ष ठेवून असते, त्यातून चांगल्या जबाबदाऱ्या त्यांना मिळतील। करवीर तालुक्यामधील वाशी येथील सरदार रानगे यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृतरित्या पक्षप्रवेश सोहळा काल पार पडला आहे। काल बुधवार दिनांक 15 जुलै रोजी भारतीय जनता पार्टीच्या कोल्हापुरातील मुख्य कार्यालयामध्ये हा पक्षप्रवेश सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला आहे। नामदार चंद्रकांतदादा पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाताजी पाटील यांच्याबरोबरच जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या आणि शेकडो समर्थकांच्या सहभागाने हा सोहळा अधिक दिमाखदार झाला। सरदार रानगे यांच्या या पक्षप्रवेशामुळे करवीर तालुक्याबरोबरच अखंड जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी मजबूत झाल्याचा उल्लेख सर्वच नेते मंडळींनी आपल्या भाषणात केल्याचं दिसून आलं। सर्वप्रथम नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सर्व प्रमुख नेते मंडळी आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सरदार रानगे यांचा अधिकृत पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला। यानंतर बोलताना सर्वच वक्त्यांनी रानगे यांचं भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये स्वागत असून त्यांचा भविष्यकाळामध्ये यथोचित सन्मान केला जाईल असं अभिवचन दिलं। नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी बोलताना नरेंद्र मोदींना अपेक्षित असणारं काम या अगोदरच सरदार रानगे यांनी आपल्या सामाजिक कार्यातून केलेलं आहे आणि ते अजूनही करत आहेत आणि त्यांच्या याच सामाजिक कामामुळे भारतीय जनता पार्टीला देखील त्याचा भविष्यात नक्कीच फायदा होईल असा विश्वास बोलून दाखवला। वाशीचे राहणारे सामाजिक कामामुळे पूर्ण जिल्ह्याला माहिती झालेले धनगर समाजाचे नेते सरदार रानगे त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांसहित प्रवेश झाला। मी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो की भारतीय जनता पार्टी वाढण्यासाठी त्याने खूप प्रवास करावा, खूप भेटीगाठी कराव्यात, खूप आंदोलनं करावीत, खूप चांगले सामाजिक कामं करावीत, त्यातून त्यांचं नेतृत्व विकसित होईल आणि भारतीय जनता पार्टी अशा धडपडणाऱ्या माणसाकडे सतत लक्ष ठेवून असते, त्यातून चांगल्या जबाबदाऱ्या त्यांना मिळतील। आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरदार रानगे हे आपल्याच समाजातील असून बहुविध जाती जमातीला सामावून घेणाऱ्या भारतीय जनता पार्टीसारख्या एका मोठ्या पक्षात त्यांचा देखील योग्य सन्मान केला जाईल असं सूचक वक्तव्य केलं। नाही, भाजपच त्यांच्याबरोबर आहे ना, इथं काय समाजाचा कार्यकर्ता आला इथंपर्यंत ठीक आहे। सर्व बहुजन समाजाची अनेक घटकातली तरुण मुलं हे भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत आहेत आणि त्यांच्या पाठीशी सरकार, आमचे नेते मंडळी ठामपणे उभे राहतात। भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष नाताजी पाटील यांनी देखील सरदार रानगे यांच्याबाबत कौतुकास्पद उद्गार काढलेत। सरदार रानगे यांच्या पक्षातील सहभागामुळं भारतीय जनता पार्टी करवीरमध्येच नाही तर अखंड जिल्हाभरामध्ये देखील मजबूत झाल्याचं त्यांनी नमूद केलंय। सरदार यांचा मोठा मित्रपरिवार, अफाट जनसंपर्क याच्या जोरावर ते आता आणखीन चांगलं काम करतील असा विश्वास देखील त्यांनी बोलून दाखवला आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये वाशी तालुका करवीर येथील सरदार रानगे यांनी नुकताच प्रवेश केला आहे। खरं तर सरदार रानगेंच्या प्रवेशानं आम्हाला करवीर तालुक्यातच नव्हे तर अखंड कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पक्षाच्या स्वरूपामध्ये 12 हत्तीचं बळ प्राप्त झालं असं माझं मत आहे। सरदार रानगेंचं गेल्या अनेक वर्षाचं काम बघितलं तर या कामाच्या लेखाजोखा या ठिकाणी मांडत असताना खरोखर त्यांनी व्यसनमुक्तीच्या बाबत केलेलं काम असेल किंवा त्यांनी गोरगरिबांना ब्लँकेट वाटप, धान्य वाटप, अंधाश्रम किंवा वृद्धाश्रम या ठिकाणी केलेलं काम असेल, हे काम अतिशय मोलाचं आणि महत्त्वाचं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संकल्प आहे की या देशातल्या अगदी शेवटच्या घटकापर्यंत विकास गेला पाहिजे आणि ती उन्नतीला ती लोकं आली पाहिजेत आणि हेच काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना अपेक्षित असलेलं काम हे सरदार रानगे या पक्षात येण्यापूर्वी करत होते। आता खऱ्या अर्थानं अशा माणसांची पक्षाला गरज आहे आणि त्यामुळं नरेंद्र मोदींचा संकल्प या निमित्तानं पूर्ण होईल असं या निमित्तानं मला वाटतं। सरदार रानगे यांना भविष्यात पक्षाकडून काय संधी मिळेल, कशी संधी देता येईल याविषयी विचारणा केली असता नाताजी पाटील यांनी देखील एक सूचक वक्तव्य केले। भारतीय जनता पार्टी मगाशी आपल्या भाषणामध्ये चंद्रकांतदादांनी सांगितल्याप्रमाणे हे निश्चितपणानं चांगल्या कार्यकर्त्यांचं गुण हिरून त्यांना ताकद देण्याचं काम करत असते। पक्ष संघटनेमध्ये निश्चितपणानं माझ्यासारखा कार्यकर्ता गेली 30 वर्षे भाजपमध्ये काम करतो आणि मला
अगदी तळागाळातनं जिल्हा म्हणजे अगदी मी शाखा अध्यक्ष असल्यापासून ते जिल्हाध्यक्षपर्यंतचा माझा हा प्रवास आहे. मला मधल्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या या नेतृत्वानं बिद्री सहकारी साखर कारखान्यावर प्रशासकीय संचालक म्हणून माझ्यावरती जबाबदारी दिली. कोल्हापूर जिल्हा मार्केट कमिटीवर संचालक म्हणून माझ्यावरती जबाबदारी दिली. काम करणाऱ्या माणसाला हिरून त्यांच्यावर जबाबदारी देण्याची पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टीकडे पाहिलं जातं. सरदार रानगेंच्यावरती अशाच पद्धतीचं काम करून त्यांना चांगली जबाबदारी दिली जाईल. मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना एक चांगलं संधी पक्षामध्ये दिली जाईल अशी अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो. शेवटी सरदार रानगे यांनी देखील आपली भावना व्यक्त करताना माझी काम करण्याची तळमळ, मोठा जनसंपर्क, माझ्यासोबत जोडले गेलेले हजारो तळागाळातील समर्थक या सर्वांच्या सोबतीनं आणि भारतीय जनता पार्टीच्या मिळालेल्या आणखीन ताकदीनं आणखीन उठावावर काम करण्याचा माझा मानस असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं. व्यसनमुक्त तरुण, विकसित शेतकरी आणि सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांसाठी विशेष काम करण्याचा असल्याचं त्यांनी सांगितलंय. जे काही मला आज भारतीय जनता पार्टी पक्षानं जे काही आज मला प्रेम दिलं किंवा त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून मला आज बनवून घेतलं, त्याच्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचे खूप खूप आभारी आहे. त्यानंतर आता आमच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितलंच की आता इथून पुढचे सुद्धा माझी ध्येयधोरणं विकसित शेतकरी कसा होईल, तरुणांना बेरोजगारी भरपूर वाढलेली आहे, त्याच्यामध्ये त्यांना कसं काही कामधंदा किंवा नोकरी या संदर्भात काही मार्ग निघतील. त्यानंतर आदिवासी भागातसुद्धा रस्ते, रुग्णालयांचे प्रॉब्लेम आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा मार्ग निघतील. त्यानंतर 300 ते 400 गावातील नामवंत लोकांचे मी किंवा युवा पिढीचे प्रवेश किंवा ह्या भारतीय जनता पार्टीमध्ये त्या लोकांना मी सहभागी करून काही दिवसातच, थोड्या दिवसातच त्यांना मी सहभागी करून घेत आहे. भविष्यात पक्षवाढीसाठी काय प्रयत्न केले जातील याविषयी देखील त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे. येत्या काही दिवसातच 300 ते 400 गावातील नामवंत लोक व युवा पिढीचे पक्षवाढीसाठी त्यांचे प्रवेश घेऊन नवीन युवकांना, तरुणांना ह्या देशाच्या, ह्या राष्ट्राच्या विकासासाठी, कामासाठी मी त्यांना प्रवृत्त करेन. शेकडो समर्थकांची गर्दी आणि नेतेमंडळींची कौतुकाची थाप अशा उत्साही वातावरणात झालेला सरदार रानगे यांचा हा पक्षप्रवेश लक्षवेधी आणि दिमागदार ठरला आहे. अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.